नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. आणि मी अंजली कुलकर्णी परत एक विद्यार्थ्यांसाठी सेवा घेऊन आलेली आहे. तर ती खूप महत्त्वाची आणि अनमोल आहे. याचा रिझल्ट हा खूप 100% मिळणारच आहे या सेवेचा. तर विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आता परीक्षा जवळ आलेली आहे, तर प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की आपल्याला पेपर सोपा जावा. पण एवढं आहे, सेवेबरोबरच तुम्हाला अभ्यास पण तितकाच महत्त्वाचा आहे. कारण की अभ्यास केला तरच तुम्ही जी पण सेवा करणार आहेत तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. असं काही नाही की मी सेवा करतो, मी सेवा करते आणि मला पेपर सोपा जाईल. अजिबात तसं काही नाही आहे. तुम्हाला अभ्यास हा करावाच लागणार आहे. की पण एवढं आहे की त्याला कुठेतरी जोड ही परमेश्वराची लागते. त्याच्यामुळेच ही सेवा 100% प्रभावी आहे. 100% रिझल्ट या सेवेचा आहे. अनुभव घेऊन बघा. आणि सेवेला किती 10 मिनिटं लागतात फक्त. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनीच ही सेवा करा, कारण की विद्यार्थ्यांनी केली तरच त्याचा रिझल्ट खूप आहे. आता बऱ्याच महिला म्हणतात की आम्ही केली तर चालेल का, मुलांना वेळ नसतो, मुलं अभ्यास करतात. अरे हो, मुलांना वेळ नसतोच, मुलं बिझी असतात. पण 10 मिनिटं मुलांना 10 मिनिटं जर मुलांनी ह्या सेवेसाठी दिलं तर काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्या मुलाला सांगा, मुलीला सांगा की ही सेवा करा. आपण असंही म्हणजे संस्कार आपण देतोच चांगले की 10 मिनिटं तिन्हीसांच्या वेळेस शुभम करोती म्हणा. मग त्याच वेळेस तुम्ही ही सेवा आदल्या दिवशी केली तरी चालणार आहे. उद्या जर पेपर असला तर तुम्ही आदल्या दिवशी सेवा करून ठेवलेली ना तरी चालणार आहे ते सेवा. आणि पेपरच्या वेळेस ही गोष्ट तुम्ही बरोबर ठेवा. म्हणजे जी पण सेवा तुम्हाला सांगणार आहे तर त्या 2-3 वस्तू आहेत, तर त्या तुम्हाला परीक्षेला जाताना सोबत ठेवायच्या आहे. एकतर खिशात ठेवा, कंपास बॉक्समध्ये ठेवा, कुठेही ठेवल्या तरी चालेल. आणि ही सेवा कुठल्याही वयोगटामधल्या विद्यार्थ्यांनी केली तरी चालेल. पहिली म्हणजे आता मोठे मोठे एक्झाम असतात, जेई नीट सारखे एक्झाम, त्याला सुद्धा हा 100% रिझल्ट आहे. हा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे या सेवेचा. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते. तर सेवेसाठी तुम्हाला म्हणजे ह्या उपायासाठी तुम्हाला काय लागणार आहे, तर 2.5 आपट्याची पानं घ्यायची. आपट्याची पानं म्हणजे आपण दसऱ्याला जे पान वाटतो, आपट्याचं पान, तर ते 2.5 पानं घ्यायचे. 21 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि 2 पांढऱ्या रुईचे फुलं घ्यायचे. हे तुम्हाला कुठेही मिळून जाते. पांढऱ्या रुईचे फूल जे आहे तर ते तुम्हाला रस्त्यावर सुद्धा दिसतं. तर ते 2 फुलं रुईचे, 21 दुर्वा आणि 2.5 आपट्याची पाने हे घ्यायचे आहेत. तुम्हाला एका हातावर ठेवायचे आहे. आणि एक वेळेस गणपती अथर्व शीर्षक, एक वेळेस प्राज्ञाविवर्धन स्तोत्र आणि 11 वेळेस गायत्री मंत्र, अशी तुम्हाला सेवा करायची. अगदी 10 मिनिटाची सेवा आहे. आणि मी तुम्हाला जास्त व्हिडिओमध्ये जास्त वेळ न लावता एकदम फास्टमध्ये ही सेवा सांगितलेली आहे. तर या सेवेचं फळ असं आहे की जो मुलं अभ्यास करताना, मुलं काय करता, अभ्यास करता आणि विसरून जातात. तर मग काय होतं, या सेवेनी तुम्ही ही जी उपाय केलेला जी पुढे आहे, तर हे तुम्ही काय करायचं, ही जी सेवा तुम्ही हातात करणार आहे, मी जे सांगितलेले आहे उपाय, तर ते म्हणजे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र एक वेळेस, गणपती अथर्व शीर्षक एक वेळेस आणि 11 वेळेस गायत्री मंत्र हे म्हटल्यानंतर तुम्ही एक पुडीमध्ये ठेवू शकता ते, किंवा लाल कापडाची बॅग जर केली अगदी छोटी तर ती सुद्धा चालणार आहे. हे सगळे वस्तू ज्या आहेत 3 वस्तू, तर त्या तुम्ही त्या लाल बॅगमध्ये ठेवू शकता. पिशवी शिवू शकता किंवा तुम्ही कागदाच्या पुडीत ठेवली तरी चालणार आहे. आता परीक्षेच्या वेळेस बरेच म्हणता की अलाउड नसतं, तर कंपास बॉक्समध्ये ठेवलं तरी चालणार आहे. आणि परत ही कंपास बॉक्समध्ये ठेवू शकता. ते तर काही कोणी बघत नाही आणि पुढे उघडू नाही पाहिली तरी काही हरकत नाही आहे. त्याच्यामध्ये दुसरं तर काय आपण ठेवणार नाही. आणि ही सेवा तुम्ही आदल्या दिवशी करून तुम्ही कंपास बॉक्समध्ये ठेवू शकता. आणि याचं असं आहे की तुम्ही केलेला अभ्यास स्मरणात राहतो. असं काही नाही म्हणत गणपती बाप्पा की तू बाबा परीक्षेला जा, मी तुला पास करून टाकल, अजिबात नाही. फक्त एवढंच आहे की झालेला अभ्यास स्मरणात राहतो. याच्यासाठीच ही सेवा आहे. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका का नाही सेवा केल्याने आपण पास होणार आहे. विद्यार्थ्यांचं बरंच असतं का नाही, आता ही सेवा केली ना तर आपण पास होणार आहे.
नाही, त्याला परमेश्वराची जोड. तुम्ही कष्ट करा, कष्टाला पर्याय नाही. कष्ट केले आपोआप परमेश्वर आपल्या पाठीशी उभा राहतो. चुकीच्या गोष्टीला परमेश्वर कधीच पाठीशी उभं राहत नाही. त्याच्यामुळे अभ्यास करा आणि अभ्यास करताना तुम्ही तुमचं जे तोंड आहे अभ्यास करताना तर ते उत्तरेकडे करून बसा. म्हणजे जो आपण अभ्यास करतो तो आपल्या लक्षात राहतो पेपरच्या वेळेस. आणि ही पण जी काही सेवा आहे तर हा एक अनुभव आहे की जो पण तुम्ही अभ्यास करताय ना तर तो आपोआप परीक्षेच्या वेळेस आठवतो अभ्यास. कारण की गणपती बाप्पा आणि माता सरस्वती ही बुद्धीची देवता आहे. त्याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद हा आपल्या बरोबर असतो. पेपरला जायच्या वेळेस पण तुम्ही नमस्कार करून जा आणि सेवा करताना मनोभावे करा आणि मनात श्रद्धा ठेवा. ही अंधश्रद्धा ठेवू नका की नाही ही सेवा केल्याने आपल्याला फळ मिळणार आहे. फक्त कुठेतरी आपल्याला परमेश्वराचा आशीर्वाद आणि आपल्या कष्टाला यश देण्याचं काम हे परमेश्वर करत असतो. त्याच्यामुळे मनात भाव ठेवा. कुठलीही सेवा करताना मनात भाव असेल तरच आपल्याला त्या सेवेचं फळ मिळतं, हे नक्की आहे. तर इतकीच सेवा सांगते. आणि ठीक आहे, आता मुलं लहान आहेत ते सेवा करू शकत नाही तर तेव्हाच तुम्ही एक आई ही सेवा करू शकते. आणि हे जे वस्तू आहेत तर ते आई मुलाबरोबर देऊ शकते. म्हणजे 1ली ते 5वी पर्यंत. तसं तर गणपती अथर्व शीर्षक वगैरे सगळं सोपं आहे. तुम्ही मुलांकडून करून घ्या. आणि नाहीच झालं तर आईने केलेली तरी चालेल. फक्त आईने सेवा जर केली तर ते व्यवस्थित बॅगमध्ये ठेवणं, कंपास बॉक्समध्ये ठेवणं, व्यवस्थित काळजीने ठेवा. इकडे तिकडे ठेवू नका, कारण की ती सेवा त्याच्यावर आपण केलेली असते. 1ली ते 5वीच्या मुलांना तर काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि फार झालं तर 2 याच्यावर रुईच्या फुलांवर ही सेवा केलेली सुद्धा चालते. नाहीच तुम्हाला आपट्याचं पान मिळालं तर ही दुर्वा आणि पांढऱ्या 2 रुईचे फुलं घेतले तरी ही सेवा तुम्ही त्याच्यावर करू शकता. तर ही तुम्हाला परत एकदा सांगते की लहान मुलं असतील तर ही सेवा आईने केलेली तरी चालते. फक्त आईने व्यवस्थित काळजी करून ती पुडी जी आहे तर ती बॅगमध्ये ठेवा. परत एकदा तुम्हाला तेच सांगते आहे. आणि मोठ्या मुलांना पण सांगते की ही सेवा करून बघा. खूप प्रभावी सेवा आहे, ज्याचं खूप अनमोल रिझल्ट आहे. म्हणजे खूप मोठं अनुभव आहे मला या सेवेचा. आणि मी प्रत्येक सेवा जी आत्ता नवीन आहे माझं चॅनल, मी प्रत्येक जी पण काही सेवा सांगते का ती पहिला माझा अनुभव आहे तेव्हाच मी तुम्हाला ही शेअर करते. आणि आता लवकरात लवकर ही सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे, कारण की आता एक्झाम पिरियड सुरू होत आहे. फक्त चला, झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. आणि सगळ्या माझ्या स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ.